माहेरहून तर पुण्याला परत आले, पण मन मात्र अजूनही माहेरातच होतं. तिथल्या वातावरणात फिरत होतं. आल्या-आल्या नवऱ्याला मात्र कामाला लावलं आणि मीही कामाला लागले. पटकन चपाती भाजीच करून घ्यावं म्हटलं. अगोदर बटाट्याची भाजी बनवली आणि त्यानंतर घेतलं कणिक मळायला. कोणाकोणाला माझ्यासारखं कुंड्यात पीठ मळायला आवडतं. मी तर यामध्येच नेहमी पीठ मळत असते, कारण यामध्ये खूप पटकन मळलं जातं म्हणून. हा माझा मसाला डब्बा लग्नातला आहे आणि आता त्यावरचा ग्लास खराब झालाय आणि बाकी डब्याचा मग काय उपयोग आहे. नवीन डब्बा घेऊन महिना झालाय, पण ब्राह्मणाला बोलवावं लागणार आहे का काय माहिती आता त्याला वापरायला काढायला. त्यानंतर पटकन कणकेच्या चपात्या करून घेतल्या. या डब्याच्या मागे कुठेतरी पालीचं छोटंसं पिल्लू मला दिसलं आणि तर आता काय करावं हेच सुचेनासं झालं मला. पण ते साहेबांना सांगून कसंबसं बाहेर काढायला लावलं मी आणि तेव्हा कुठे जीवात जीव आला. मी काहीतरी काम करतीये आणि राघव शांतपणे खेळलाय असं शक्य आहे का? तर त्याने संपूर्ण किचनमध्ये असे फुटाणे सांडून ठेवले. ते तर सगळं आवरायचंच होतं, पण सिंकमध्ये सगळे स्वयंपाकाचे, चहाचे सगळे भांडे पडले होते जेवणाचे वगैरे. ते सगळे अगोदर घासून घेतले आणि मग त्यानंतर हे सगळं किचन क्लीन करून घेतलं. तर त्यानंतर असं काहीसं दिसत होतं माझं घर. शीतलताई उज्जैनला गेल्या होत्या आणि त्यांनी तिथून आमच्यासाठी प्रसाद आणला होता. संध्याकाळी खूप छान वातावरण झालं होतं आणि असा काहीसा झाला आजच्या दिवसाचा शेवट. तर भेटूयात पुढच्या मिनी व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.